आपण थेट जाऊयात आता नवी मुंबईत, कारण तिथे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। आता मुंबईच्या ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर देखील वाहतूक कोंडी झाली होती आणि त्यानंतर नवी मुंबईतही तशीच काहीशी बातमी येते। प्रचंड वाहतूक कोंडी त्या ठिकाणी पाहायला मिळतेय। काल रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे आणि रस्त्यात पाणी साचल्यामुळे वाहनं हळू चालत असतात। तर या ठिकाणी नवी मुंबईत वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्या सोबत आहेत। विकास, आपण पाहतोय नवी मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे, नेमकी कुठल्या भागात झाली आहे आणि काय परिस्थिती आहे तिथली? नवी मुंबई शहरामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे। ठाणे पेलापूर रोडवर मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झाली दिसून येते। 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबा रांगा या दृश्यातून आपण दिसून येत आहेत। मुसळधार पावसाचा फटका जो आहे रस्ते वाहतुकीला देखील झालेला आहे। बेलापूर असेल, तुर्भे असेल पर्यंत वाहतूक कोंडी जी आहेत आणि सकाळची वेळ जी आहे कामावर जाणारे चाकरमानी आहेत, प्रवास करत असता एकीकडे लोकल ठप्प झालेले आहे पनवेल ते ठाणे होत असताना, त्यामुळे प्रवासी काही जे आहेत ते ऑन द वे म्हणजे रोडचा वापर, रस्त्याचा उपयोग करत असतात। मात्र अशा वेळेलाच रेल्वे ठप्प आणि इकडे वाहतूक कोंडी आहे, त्यामुळे चाकरमान्यांचे दोन्हीकडून हाल होताना या दृश्यातून आपल्याला सहज दिसून येत आहे। नक्कीच विकास, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नवी मुंबईच्या आता ठाणे बेलापूर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। काल रात्रीपासूनच पावसानं जोरदार हजेरी मुंबई आणि उपनगरांमध्ये लावली आहे आणि त्यामुळेच वाहतूक कोंडीही पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही।